गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण ट्रान्झिशन अँड इनर ट्रान्झिशन एलिमेंट या चॅप्टरच्या अंतर्गत समोरचा जो नेक्स्ट पार्ट पाहणार आहे तर पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम परमॅग्नेट या प्रकारचं प्रिपरेशन्स आणि त्यांचे यूजेस पाहणार आहोत. तर पोटॅशियम डायक्रोमेट आपल्याला प्रिपेअर करायचं, ठीक आहे. बोर्डवर त्याप्रमाणे आपण तिथे आर्टिकल तसं लिहिलेलं आहे. तर यामध्ये काय प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट हा आपल्याला तयार करायचं. ओके. तर पोटॅशियम डायक्रोमेट कसा तयार होतो? हा पोटॅशियम डायक्रोमेट जो आहे तो सुरुवातीला 4FeOCr2O3 हा म्हणजे त्यांचा ओर घ्यायचा. ओके. त्यामध्ये 8Na2CO3 सोडियम कार्बोनेट हा टाकायचा, 7O2 हा घ्यायचा आणि हीट दिल्यानंतर 8Na2CrO4 थोडक्या सोडियम क्रोमाइडचा त्या प्रकारचा पार्ट इथे तयार होणार, प्लस ट्वाइस Fe2O3 ओके आणि 8CO2. आता समोर आपल्याला 8Na2CrO4 च्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं, हे बॅलन्ससाठी घ्यायचं ट्वाइस Na2CrO4 सोडियम क्रोमेट तो त्या प्रकारचं. तर हा घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, पुन्हा H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक ॲसिड्स त्यामध्ये काय करायचा, ॲड करायचं. येणारा काय येणार आहे, सोडियम डायक्रोमेट येणार आहे. हा सोडियम डायक्रोमेट Na2Cr2O7 हा तयार होईल, प्लस बॅलन्समध्ये ट्वाइस NaCl आणि Na2Cr2O7 H2O म्हणजे हायड्राइड कंटेनिंग दुसरा एक मॉलिक्यूल तयार होईल. याच्यानंतर हा आता Na2Cr2O7 हा घ्यायचा आपल्याला, ठीक आहे. हा घेतल्यानंतर आपल्याला काय करता येईल, आता याच्यामध्ये ट्वाइस KCl पोटॅशियम क्लोराईड यूज करायचं म्हणजे ॲड करायचं आणि हा पोटॅशियम क्लोराइड्स हा यूज केल्यानंतर काय भेटेल तुम्हाला, K2Cr2O7 प्लस ट्वाइस NaCl म्हणजे हा पोटॅशियम डायक्रोमेट इथं तयार होईल. हा काय तयार होईल, पोटॅशियम डायक्रोमेट. म्हणजे सोडियम डायक्रोमेट पासून म्हणजे सोडियम क्रोमेट पासून सोडियम डायक्रोमेट आणि सोडियम डायक्रोमेट पासून पोटॅशियम डायक्रोमेट अशा प्रकारची रिॲक्शन्स किंवा अशा प्रकारचं प्रिपरेशन हे इथे तयार झालेलं आहे. म्हणजे आपल्याला पोटॅशियम परमॅग्नेट अँड पोटॅशियम डायक्रोमेट हे दोन्ही तयार करायचे, दोन्ही प्रिपेअर करायचे. त्यापैकी आपण पोटॅशियम डायक्रोमेट हा इथे तयार केलेला आहे. आणि पोटॅशियम डायक्रोमेटचा काय फॉर्म्युला, K2Cr2O7 म्हणजे हा आपण आता इथे या 3 मेथडच्या द्वारे हा तयार केलेला आहे. ओके. नाव नेक्स्ट. आता आपल्याला नेक्स्ट जो आहे तो नेक्स्ट तयार करायचा पोटॅशियम परमॅग्नेट. ओके. पोटॅशियम परमॅग्नेटचं आपल्याला काय करायचं आहे, प्रिपरेशन करायचं. प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम परमॅग्नेट. ओके. तर पोटॅशियम परमॅग्नेट हा आपल्याला काय करायचा आहे, प्रिपेअर करायचं. तर याची जी सुरुवात आहे पोटॅशियम परमॅग्नेटची ही आपल्याला काय करायचं आहे, थ्राईस MnO2 हा आपल्याला रिॲक्ट करायचा आहे, ठीक आहे. तर हा रिॲक्ट करण्यासोबत करायचा आहे 6KOH सोबत 6KOH प्लस KClO थ्राईस हीट यूज करायची. त्यानंतर जो तयार होणार आहे तो K2MnO4 तयार होणार आहे. हा सुद्धा इथे थ्राईस राहील, ठीक आहे. त्यानंतर KCl प्लस थ्राईस H2O हा बॅलन्समध्ये मिळून जाईल. मग नंतर पुन्हा आपल्याला काय करायचं आहे, थ्राईस K2MnO4 हा आपल्याला यूज करायचा आणि हा यूज करून आपल्याला काय करायचं, त्यासोबत 4CO2 प्लस ट्वाइस H2O एवढा हा रिॲक्ट करायचा. आणि हा रिॲक्ट केल्यानंतर काय तयार होईल, मग ट्वाइस KMnO4 प्लस MnO2 प्लस KHCO3 अशा प्रकारचा तो पार्ट तयार होईल. तर K2 किती आहे, 3 2 6, तर इथं
4 येऊ शकतो हा, ठीक आहे, 4 येतोच. तर हे जे तयार झाला हा केमिकल ऑक्सिडेशन नुसार झाला, केमिकल ऑक्सिडेशन्स प्रोसेसना आपण काय केला, हा तयार केला केमिकल ऑक्सिडेशन प्रोसेस. तर केमिकल ऑक्सिडेशन प्रोसेसनुसार आपण काय तयार केला, KMnO4 म्हणजे पोटॅशियम पर मॅग्नेट. याचं नाव काय आहे, पोटॅशियम, हा काय आहे, पोटॅशियम पर मॅग्नेट. पोटॅशियम पर मॅग्नेट, हा पोटॅशियम पर मॅग्नेट तयार झाला. म्हणजे काय केलं आपण इथं, पोटॅशियम पर मॅग्नेट हा केमिकल ऑक्सिडेशन्स आणि दुसरा आहे इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन्स, म्हणजे दोन ऑक्सिडेशन आहेत ज्याद्वारे हा पोटॅशियम पर मॅग्नेट आपण तयार करतो. त्यामध्ये पहिले जे आहे थ्रायसेमिनो2 मॅग्नेट डायऑक्साईड घ्यायचा, हा केमिकल ऑक्सिडेशनच्या मार्फत 6 KOH घ्यायचा, KOH म्हणजे पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स, ठीक आहे. त्यानंतर KClO थ्राईस घ्यायचा, हा सॉल्ट हीट करायचा, हीट केल्यानंतर K2MnO4 तयार होतो. इथं बॅलन्स पहा रिॲक्शन, Mn ची 3 आयन आहेत, ॲटम आहेत, सॉरी एलिमेंट. तर Mn इथं 3 आहेत, बाकी K6 आहेत, 6 आणि 1 7, ठीक आहे. तर इथं 7 आहे का पहा, 3 2 6 आणि 7. म्हणजे तुम्ही प्रत्येक एलिमेंट जर पाहिले बॅलन्स केलं तर बॅलन्स होत होतो. ऑक्सिजन इथं पहा 3 2 6, 6 आणि 6 12, 12 आणि 3 15, 15 आहे. तर 4 3 12, 13 14 15. तर सर्व ॲटम हा बॅलन्स झालेले आहेत. बॅलन्स होणे म्हणजेच काय, रिॲक्टंट आणि प्रोडक्ट यांची बेरीज सारखीच आहे. त्यानंतर हा ट्वाईस K2MnO4 हा नंतर समोर घेतला इकडे, कारण की त्यापासून आपल्याला पोटॅशियम पर मॅग्नेट हा तयार करायचा आहे. तर पोटॅशियम पर मॅग्नेटचा काय आहे फॉर्म्युला, KMnO4. आपल्याला आतापर्यंत मिळाला काय, K2MnO4 हा 3 मोल घेतले प्लस 4 CO2 घेतले आणि ट्वाईस H2 घेतले, 4 कार्बन डायऑक्साईड्स आणि ट्वाईस H2 वॉटर मॉलिक्यूल घेतल्यानंतर तिथे काय येतो, ट्वाईस KMnO4 आणि प्लसमध्ये काय येतो MnO2 आणि हा 4KHCO3. आता हा झाल्यानंतर इथं बॅलन्स आहेच पूर्ण भाग. दुसरी मेथड आहे जे आहे प्रिपरेशनची इलेक्ट्रोलायटिक. दुसरी कोणती आहे, इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन्स. कोणती मेथड आहे ती, इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन. तर इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन काय आहे, तर इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशनमध्ये ट्वाईस KMnO4, ठीक आहे, ट्वाईस KMnO4 घ्यायचा प्लस H2O वॉटर मॉलिक्यूल घ्यायचा आणि नेसंट ऑक्सिजन घ्यायचा. जो येणारा आहे तो काय येईल, ट्वाईस KMnO4 प्लस ट्वाईस KOH. अशा प्रकारचा आहे. म्हणजे ट्वाईस KMnO4 हा घेतला आपण, याची सुरुवात सॉरी K2MnO4, ट्वाईस K2MnO4 घेतला आपण. हा ट्वाईस K2MnO4 आल्यानंतर आपण पहा या रिॲक्शन घेतल्या, हे केमिकल ऑक्सिडेशननुसार आपण हे केला, बॅलन्स केला. आता आपला ट्वाईस K2MnO4 घेतला प्लस H2O घेतला, नेसंट ऑक्सिजन घेतला आणि हा जो मिळाला पोटॅशियम पर मॅग्नेट. तर याचं नाव जे आहे ते काय आहे, पोटॅशियम पर मॅग्नेट, ठीक आहे. तर म्हणजे ट्वाईस K2MnO4 हा घेतला सुरुवातीला, त्याच्यामध्ये आपण काय केलं, ॲक्युएस फॉर्म म्हणजे वॉटर मॉलिक्यूल टाकले, नेसंट ऑक्सिजन टाकला, तर काय तयार होईल, ट्वाईस KMnO4 आणि 2 KOH पोटॅशियम हायड्रॉक्साईड्स. अशा प्रकारचा तो पार्ट इथे तयार होणार आहे, ठीक आहे. मिळालेला पार्ट हा आहे. ही जे मेथड आहे ते इलेक्ट्रोलायटिक ऑक्सिडेशन आहे. याच्या अगोदरची आहे ते केमिकल ऑक्सिडेशनच्या अंतर्गत आहे. म्हणजे आपण 2 कंपाऊंड तयार केले, पोटॅशियम डायक्रोमेट आणि पोटॅशियम पर मॅग्नेट, ठीक आहे. तर एक्झामला येणारे जे क्वेश्चन आहेत ते असे असतात की राईट द प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट और राईट द प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. तर दोन्ही मेथड इथं झालेल्या आहेत, ठीक आहे. आता त्यानंतर आपलं काय करायचं, युजेस पाहायचे आहेत. आपला युजेस पाहायचे आहेत. कशाचे युजेस पाहायचे आहेत, तर आपल्याला पोटॅशियम पर मॅग्नेट, ठीक आहे, पोटॅशियम पर मॅग्नेटचे युजेस पाहायचे आहेत. युजेस ऑफ पोटॅशियम पर मॅग्नेट, ठीक आहे. हा शब्द आपण समोर घेऊ थोडासा. युजेस ऑफ
पोटॅशियम परमॅंगनेट. तर पोटॅशियम परमॅंगनेटचा आपला यूज पाहायचा. तर पहिला यूज हा जो आहे, इट इज यूज ॲज अँटीसेप्टिक. इट इज यूज ॲज अँटीसेप्टिक. त्यानंतर इट इज यूज फॉर हालाइड्स डिटेक्शन्स. हालाइड डिटेक्शनसाठी सुद्धा याचा यूज होतो. त्यानंतर इट इज यूज इन व्हॅल्यूमेट्रिक. इट इज यूज इन व्हॅल्यूमेट्रिक ॲनालायसिस. इट इज यूज इन व्हॅल्यूमेट्रिक ॲनालायसिस. त्यानंतर इट इज यूज फॉर अनसॅच्युरेटेड टेस्ट. इट इज यूज फॉर अनसॅच्युरेटेड टेस्ट, म्हणजे अनसॅच्युरेटेड टेस्टसाठी सुद्धा याचा यूज होतो. त्यानंतर इट इज यूज ॲज ऑक्सिडायझिंग एजंट्स. इट इज यूज ॲज ऑक्सिडायझिंग एजंट, म्हणजे याचा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा यूज होतो. तर व्हॉट आर युजेस ऑफ पोटॅशियम परमॅंगनेट? तर पोटॅशियम परमॅंगनेट म्हणजे KMnO4 याचे जे यूज आहे, तर पहिला यूज आपण इथं लिहिला, इट इज यूज ॲज अँटीसेप्टिक. अँटीसेप्टिक म्हणून यूज आहे, ठीक आहे. अँटीसेप्टिक डिसइन्फेक्टंट त्या प्रकारचा जो पार्ट आहे तिथे. दुसरा, इट इज यूज फॉर हालाइड डिटेक्शन्स. हालाइड डिटेक्शनसाठी सुद्धा यांचा यूज आहे, म्हणजे हॅलोजन डिटेक्शनसाठी त्याचा यूज होतो. त्यानंतर इट इज यूज इन व्हॅल्यूमेट्रिक ॲनालायसिस. व्हॅल्यूमेट्रिक ॲनालायसिसमध्ये सुद्धा, म्हणजे व्हॅल्यूमेट्रिक ॲनालायसिस क्रियेमध्ये सुद्धा यांचा यूज होतो. कशांचा? KMnO4चा. त्यानंतर इट यूज फॉर अनसॅच्युरेटेड टेस्ट. ज्या अनसॅच्युरेटेड टेस्ट असतात अल्किनच्या आणि अल्काइनच्या, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचा यूज होतो. त्यानंतर इट इज यूज ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. याचा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून सुद्धा यूज होतो. कारण काय की KMnO4 यामध्ये ऑक्सिजन 4 आहेत, तर 4 असल्यामुळेच त्यांचा ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून उपयोग होतो. ओके, थँक्यू.